Hello students. Okay, so today we are going to start with the next point, that is the general anesthetics. Okay, so it is the second last point from your CNS chapter. Okay, so drugs acting on CNS त्याच्यातला हा सेकंड लास्ट आहे जनरल अनेस्थेटिक आणि त्याच्यानंतर किंवा जनरल अनेस्थेशिया आणि त्याच्यानंतर आपण जनरल अनेस्थेशिया हे दोन पॉईंट बघणार आहे आणि आपले हा जो युनिट आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमचा हा संपतो. ओके, सो जनरल अनेस्थेशिया हा पार्ट आता आपण बघतोय. सो इन दिस वी नीड टू सी व्हॉट इज द अनेस्थेशिया फर्स्ट. ओके, अनेस्थेशिया म्हणजे काय आणि मग जनरल अनेस्थेशिया म्हणजे काय हे आपण आता बघणार आहे. सो अनेस्थेशिया इट इज अ मेडिकल टेक्निक abolishing the sense of pain to perform surgery known as the anesthesia. Okay, so it is a medical technique which is performed by using the drugs. Okay, different type of drug इथे यूज केले जातात, एजंट्स यूज केले जातात आणि त्याच्याने काय होतं, इट ॲबॉलिशेस द सेन्स ऑफ द पेन. ओके, पेन सेन्सेशन कमी करतं. Obviously it is used to perform the surgery as is known as anesthesia. What is the general anesthesia? It refers to the loss of sense, reflex and the consciousness. It is used for a longer duration surgeries like the abdominal or the thoracic etc. Okay, it refer to the total loss of a sense. Okay, totally जो सेन्स आहे म्हणजे सेन्सरी जे इम्पल्स आहे तेच तिथे कंडक्ट होत नाही, ते तिथे ब्लॉक होतात. तर हे जे सेन्स कंडक्शनचं हे आहे तेच कमी होतं आणि ऑब्व्हियसली सेन्सेशन होत नाही, त्याच्यामुळे रिफ्लेक्सेस होत नाहीत अँड दी कॉन्शियसनेस. ओके, सो पेशंट इज ऑल्सो अंडरगो द अनकॉन्शियसनेस वेन ही इज ऑन अ अनेस्थेशिया. ओके, सो इट इज यूज फॉर अ लॉंग ड्युरेशन ऑफ दी सर्जरीज. ओके, लॉंग ड्युरेशन खूप काळासाठी केल्या जाणाऱ्या जे सर्जरी असतात म्हणजे ज्याला वेळ लागतो, लाईक द ॲबडॉमिनल असेल किंवा थोरॅसिक असेल, अशा सर्जरीजमध्ये हे जनरल अनेस्थेटिक्स आहेत ते यूज केले जातात. ओके, सो जनरल इट इज द प्रॉपर डेफिनेशन, दॅट इज द जनरल अनेस्थेटिक्स आर द ड्रग्स which produce reversible loss of all sensation. So the word reversible is very important here. Okay, so general anesthesia are the drugs which produces reversible loss. Reversible loss म्हणजे काय? These are produces the unconsciousness, for example, किंवा loss of sensation and after reducing its effect. ओके, जेव्हा तो ड्रग पर्टिक्युलर पिरियडसाठी इफेक्ट दाखवतो आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याचा इफेक्ट रिड्यूस होतो तेव्हा देर इज अ पेन सेन्सेशन. ओके, सो रिव्हर्सिबल म्हणजे इट इज अ रिव्हर्सिबल, इट इज नॉट परमनंट ऑर दी इरिव्हर्सिबल. सो इट इज इरिव्हर्सिबल लॉस ऑफ अ सेन्सेशन अँड कॉन्शियसनेस. ओके, सो रिव्हर्सिबल वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर. The cardinal features of the general anesthesia should be that there is a loss of a sensation, especially the pain. ओके, सो हे जनरल अनेस्थेशियाचे काही फीचर्स आहेत. तर काय, ते लॉस द पेन, दे रिड्युसेस द पेन और पेन सेन्सेशन एस्पेशली इन केस ऑफ अ पेन ओनली. ओके, सो हे सेन्सेशन कमी करतात पण पेनच्या बाबतीत जास्त हे इफेक्टिव्ह आहे. इट प्रमोट्स द स्लीप अँड ॲम्नेशिया, प्रोड्युसेस द ॲम्नेशिया. ओके, सो स्लीप प्रोड्यूस करतं म्हणजेच काय, अनकॉन्शियसनेस प्रोड्यूस करतं आणि ॲम्नेशिया दॅट इज द लॉस ऑफ दी मेमरीज. ओके, मेमरीजसुद्धा तिथे कमी होतात. इमोबिलिटी अँड दी मसल रिलॅक्झेशन. ओके, सो स्केलेटल मसल रिलॅक्झेशनसुद्धा तिथे दिसतं, त्याच्यामुळे इमोबिलिटी होते आणि ॲबॉलिश द सोमॅटिक अँड द ऑटोनॉमिक रिफ्लेक्सेस. ओके, दोन्ही सोमॅटिक आणि ऑटोनॉमिक रिफ्लेक्सेस जे आहे, सोमॅटिक सेन्सरी नर्व्समुळे होणारे जे रिफ्लेक्सेस आहेत ते रिफ्लेक्सेस हे काय करतं, ॲबॉलिश करतं. सो दिस आर द सम फीचर्स ऑफ दी general anesthetics. Okay, now next is one point is there, that is a spinal anesthesia. Okay, so it is a different part. It is also come under the general anesthesia, but little difference is there. That is, it refers to the injecting local anesthetic into the spinal column at the L2 and L3 position, which is nothing but into the subacanoid space. Okay, so subacanoid space हा जो पॉईंट आहे, इट इज एक्सप्लेन व्हेरी वेल इन टू द फर्स्ट चॅप्टर इटसेल्फ. ओके, सो हे जे इंजेक्ट केले जातात, स्पायनल अनेस्थेशिया त्याच्या नावातच आहे, स्पायनल कॉर्डमध्ये हे दिलं जातं. दॅट इज नथिंग बट इन टू द सब ॲकॅनॉइड स्पेस. ओके, सो लोकल अनेस्थेटिक्स जे आहेत दीज आर ओनली गिवन इन टू द that particular subaqueous space at the column L2 and L3 position. Okay, so it is used for the surgeries of the lower limb and the gynecological procedures. Okay, जे लोअर लिम्बच्या सर्जरीज आहेत म्हणजे कमरेपासून खालच्या ज्या सर्जरीज आहेत
त्यासाठी मेजरली यूज केलं जातं. और वी कॅन से इट दिस कॅन बी यूज फॉर द गायनाकोलॉजिकल प्रोसिजर. ओके, गायनाकोलॉजिकल प्रोसिजर साठी सुद्धा स्पायनल अनेस्थेशिया यूज केला जातो. सो लिंबपासून किंवा लोअर लिंबपासून जो वरचा एरिया आहे तिथे सेन्सेशन होत असतात. फक्त जो कमरेपासून खालचा भाग आहे त्या भागामध्ये हा अनेस्थेशिया प्रोड्यूस करतो आणि तिथलं फक्त पेन सेन्सेशन कमी होतं. तर हे कशामुळे होतं? बिकॉज द अनेस्थेशिया इज गिवन इन टू द सब ॲकॅनॉइड स्पेस. ओके, स्पायनल कॉर्डमध्ये पर्टिक्युलरली L2 L3 जो आपला वर्टिब्रा आहे तिथे हा स्पेशली दिला जातो. दॅट्स वाय हा फक्त हाफ बॉडीमध्ये प्रोड्यूस करतो अनेस्थेशिया. ओके, नेक्स्ट इज द आयडियल प्रॉपर्टीज ऑफ द अनेस्थेशिया विच इज व्हेरी repeatedly asked question. Okay, so first one is the it should produce rapid and the smooth induction and recovery. Okay, हे खूप रॅपिडली आणि स्मूथ त्याचं इंडक्शन व्हायला पाहिजे, फास्ट इफेक्ट दिसायला पाहिजे आफ्टर ॲप्लिकेशन, आणि ते ऑब्वियसली त्याची रिकव्हरीसुद्धा फास्ट असायला पाहिजे. इझी टू ॲडमिनिस्टर. देन इट शुड नॉट बी फ्लेमेबल अँड नॉन इरिटंट. then it should produce good analgesia and adequate muscle relaxation. Okay, so anesthesia, these are reduces the pain sensation, but as well as this should produces the good quality analgesia as well as adequate muscle relaxation. Okay, muscle relaxation सुद्धा ते प्रोड्यूस करायला पाहिजे. then wide margin of safety. then it should be potent anesthetic with adequate duration of action. ओके, सो पोटंट अनेस्थेटिक म्हणजे थोड्या क्वांटिटीमध्ये चांगली क्वालिटीचा अनेस्थेशिया तिथे प्रोड्यूस करायला पाहिजे विथ द ॲडिक्वेट ड्युरेशन ऑफ ॲक्शन. म्हणजे त्याचा पिरियड जो आहे अनेस्थेशिया प्रोड्यूस करण्याचा तो सुद्धा ॲडिक्वेट असला पाहिजे. ओके, नेक्स्ट वन इज द it should not cause the violent excitation, urinary retention, nausea, vomiting during the induction recovery and the post anesthetic period. Okay, so it should not cause any violent excitation. Okay, so anesthesia दिल्यामुळे sometime असं होऊ शकतं. ओके, व्हायलंट एक्सायटेशन किंवा युरिनरी रिटेन्शन, नॉशिया, वॉमिटिंग जेव्हा इंडक्शन केलं जातं अनेस्थेशियाचं त्यावेळी ऑब्झर्व होऊ शकतं. रिकव्हरी अँड द पोस्ट अनेस्थेटिक पिरियड. ओके, या पिरियडमध्ये हे कोणतेही हे जे आहेत एक्सायटेशन किंवा युरिनरी रिटेन्शन, नॉशिया, वॉमिटिंग हे रिकव्हरी किंवा अनेस्थेशिया दिल्यानंतर प्रोड्यूस नाही व्हायला पाहिजे. ओके, किंवा ड्युरिंग इंडक्शन ॲज वेल. सो इट शुड नॉट अफेक्ट ऑन अ लिव्हर, किडनी, लंग्स इन दी हार्ट्स. ओके, सो हार्ट. ओके, सो लिव्हर, किडनी, लंग्स आणि हार्टवरती हे कोणताही इफेक्ट नाही दाखवला पाहिजे. ओके, सो दीज आर द सम आयडियल प्रॉपर्टीज ऑफ द anesthesia. Next one is the stages of the anesthesia. So there are total 4 stages of the anesthesia. म्हणजे anesthesia दिल्यानंतर तो कोणकोणत्या स्टेजेस तिथे आपल्याला ऑब्झर्व होऊ शकतात. ओके, सो फर्स्ट वन इज द स्टेज ऑफ analgesia that is the loss of pain sensation. Next one is the stage of delirium or the excitement. Third one is the stage of surgical anesthesia, and last one is the stage of medullary paralysis. Again, this is question which is again very important from this chapter. Okay, so what are the stages of anesthesia? हा क्वेश्चन तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलेला आहे. सो आयडियल प्रॉपर्टीज ऑफ द अनेस्थेशिया. सो बेसिकली हा चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहे. व्हॉट आर द जनरल अनेस्थेटिक अँड व्हॉट आर द स्टेजेस ऑफ द अनाल्जेसिया. ओके, सो व्हॉट इज द जनरल अनेस्थेटिक क्लासिफिकेशन. ओके, असं क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो देर आर 4 स्टेजेस. सो एक स्टेज जी आहे ते आपण बघणार आहे. सो फर्स्ट वन इज द स्टेज ऑफ द analgesia. Okay, so analgesia is nothing but the loss of pain sensation. Okay, so it starts from the beginning of the anesthetic inhalation and last up to the loss of consciousness. आता ही जी स्टेज आहे ही कुठपर्यंत पकडली जाते किंवा कुठपर्यंत आहे? इट स्टार्ट्स विथ द बिगिनिंग ऑफ द अनेस्थेशिया इनहेलेशन. ओके, जिथून आपण अनेस्थेशिया इनहेल करतो तिथून इट लास्ट अप टू लॉस ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे बेशुद्ध होण्या इतकं. ओके, लॉस ऑफ कॉन्शियसनेस इथंपर्यंत तो पिरियड आहे विच इज नथिंग बट द स्टेज ऑफ अनाल्जेसिया. पेन इज प्रोग्रेसिवली रिड्यूस्ड. जो पेन परसेप्शन आहे इट इज प्रोग्रेसिवली रिड्यूस्ड इन दिस स्टेज. पेशंट रिमेन कॉन्शियस, कॅन हिअर अँड सी अँड फील अ ड्रीम लाईक स्टेट. ओके, सो पेशंट कॉन्शियस असतो but he can be here, he can be able to reflex also sometime, and he can able to see, but he or she may be in the dream like state. Okay, so reflex and respiration remains
नॉर्मल. जे रिफ्लेक्सेस आहेत आणि रेस्पिरेशन आहे हे नॉर्मल राहतं. मायनर सर्जिकल प्रोसिजर सच ॲज द इन्सिजन ऑफ द ॲप्सेस, डेंटल एक्स्ट्रॅक्शन कॅन बी कॅरिड आउट ड्युरिंग दिस स्टेज. ओके, सो जे मायनर प्रोसिजर्स असतात जसं की इन्सिजन ऑफ दी ॲप्सेस, म्हणजे ॲप्सेस झाला असेल आणि त्या ॲप्सेस काढायचं असेल, इन सच केसेस सच काय दिस स्टेज इज ओके, दॅट इज इन दिस स्टेज वी कॅन परफॉर्म दिस थिंग्स. ओके, डेंटल एक्स्ट्रॅक्शन म्हणजे दात किंवा दाढ काढायची असेल तर दिस थिंग्स कॅन बी कॅरिड आउट इन टू द दिस स्टेज. म्हणजे या स्टेजमध्ये ह्या अशा प्रकारच्या ज्या मायनर सर्जरीज आहेत त्या परफॉर्म केल्या जाऊ शकतात. Okay, second is the stage of delirium or the excitement. Okay, so from the loss of consciousness to the beginning of the regular respiration. Okay, आपण बघितलं लास्ट स्टेज कुठे थांबली होती, लॉस ऑफ कॉन्शियसनेस पर्यंत. तर ही स्टेज कुठून चालू होते, जिथून लॉस ऑफ कॉन्शियसनेस होतो आणि रेस्पिरेशन रेग्युलर होतं. ओके, तिथंपर्यंत ही स्टेज असते. ॲपरंट एक्साइटमेंट इज सीन. मग या स्टेजमध्ये त्याच्या नावातच आहे स्टेज ऑफ डेलिरियम ऑर दी एक्साइटमेंट. ओके, इथे एक्साइटमेंट दिसू शकते पेशंटमध्ये. दॅट इज द पेशंट मे शाउट, स्ट्रगल अँड होल्ड इज ब्रीथ. ओके, शाउट करू शकतो, स्ट्रगल करू शकतो म्हणजे हातपाय झाडू शकतो आणि ब्रीथसुद्धा होल्ड करू शकतो. सो मसल टोन इन्क्रीजेस, jaws are tightly closed and the breathing is jerky. ओके, सो या स्टेजमध्ये आपण लॉस ऑफ कॉन्शियसनेसपासून रेग्युलर ऑफ दी रेस्पिरेशन, म्हणजे या स्टेजमध्ये काय होतं, ब्रीदिंग जर्की होतं. ओके, म्हणजे रेस्पिरेशन रेग्युलर नसतं. वॉमिटिंग कॅन बी हॅपन, इनवॉलंटरी मिक्चुरेशन ऑर द डेफिकेशन मे बी ऑब्झर्व. सो दिस इज अबाउट द दिस स्टेज. ओके, सो HR which is nothing but the heart rate and the blood pressure may rise. Obviously person is may feel or he may shout or struggle or hold his breath. In such cases obviously heart rate and blood pressure is rise. Pupils are dilated due to the sympathetic stimulation. No any operative procedure carried out during this stage. Okay, so obviously अशा स्टेजमध्ये कोणतीही ऑपरेटिव्ह प्रोसिजर कॅरी आउट केली जात नाही. दिस स्टेज कॅन बी कंट्रोल बाय गिविंग द प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन. जसं आपण बघितलं की जे प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन्स आहेत ती ही स्टेज आपण माइल्ड करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी वी कॅन से आपण प्री ॲनास्थेटिक मेडिकेशन तिथे यूज करू शकतो. सो पर्सन विल नॉट दॅट मच एक्साइटेड इन दिस स्टेज. ओके, नेक्स्ट वन इज द थर्ड वन इज द सर्जिकल ॲनास्थेशिया. ओके, सो इट एक्सटेंड फ्रॉम द ऑनसेट ऑफ रेग्युलर रेस्पिरेशन टू द सीझेशन ऑफ स्पॉन्टॅनियस ब्रीथिंग. ओके, सो रेग्युलर रेस्पिरेशन आपण बघितलं आधीच्या स्टेजमध्ये काय होतं, ब्रीदिंग जर्की होतं. ओके, सो जर्की ब्रीदिंग पासून रेग्युलर रेस्पिरेशनपर्यंत ती स्टेज आहे. मग रेस्पिरेशन रेग्युलर म्हणजे या स्टेजमध्ये आपण इथे बघितलं, तुम्ही बघत असाल, येस, ही पर्सन मे होल्ड हिज ब्रीथ. ओके, ब्रीथ होल्ड करून ठेवू शकतो. सो त्याच्यामुळे काय होतं, रेस्पिरेशन रेग्युलर होण्यापर्यंत ती स्टेज असते. मग जिथून रेस्पिरेशन रेग्युलर होतं अप टू द सीझेशन ऑफ अ स्पॉन्टॅनियस ब्रीदिंग. सीझेशन ऑफ अ स्पॉन्टॅनियस ब्रीदिंग म्हणजे काय, रेग्युलर रेस्पिरेशनमध्ये पण ब्रीदिंग फास्ट असू शकतं. स्पॉन्टॅनियस म्हणजे काय, फास्ट. ओके, सडन ब्रीदिंग असू शकतं. तर ते हे थांबेपर्यंत म्हणजे अगदीच काम डाऊन झोपलेल्या पेशंटचं कसं किंवा झोपलेल्या पर्सनचं कसं ब्रीदिंग असतं तसं ब्रीदिंग होईपर्यंत हा स्टेज असतो. दिस हॅज बीन डिवायडेड इन टू 4 प्लेन विच मे बी डिस्टिंग्विश्ड ॲज. सो अगेन हा जो स्टेज आहे सर्जिकल ॲनास्थेशिया हा 4 प्लेनमध्ये डिवाइड झालेला आहे. फर्स्ट वन इज म्हणजे सर्जिकल ॲनास्थेशियाच्या स्टेजमध्ये रिव्हॉल्विंग आयबॉल्स दिसू शकतात. द प्लेन एंड्स वेन द आय बिकम फिक्स्ड. ओके, मग हा प्लेन कुठे थांबतो, जेव्हा आयबॉल रिव्हॉल्व होत असतात त्याच्यामध्ये जेव्हा आयबॉल फिक्स होतात तिथे हा थांबतो. प्लेन सेकंड, लॉस ऑफ कॉर्नियल अँड द लॅरेंजियल रिफ्लेक्सेस. ओके, सो कॉर्नियल म्हणजे डोळ्याच्या आणि लॅरेंजियल रिफ्लेक्सेस जेव्हा कमी होतात, that is the second plane. Third one is the pupil start dilating and light reflex is lost. Okay, so in this stage pupils dilate होतात आणि जे लाईट म्हणजे लाईट जेव्हा डोळ्यावरती पडते तो जो रिफ्लेक्स असतो तो रिफ्लेक्स सुद्धा तिथं डिमोलिश होतो. ओके, नेक्स्ट वन इज द इंटरकोस्टल पॅरालायसिस. म्हणजे
इंटरकोस्टल प्लेन फोरमध्ये इंटरकोस्टल पॅरालायसिस, शॅलो ॲबडॉमिनल रेस्पिरेशन अँड डायलेटेड प्युपिल. सो इंटरकोस्टल पॅरालायसिस म्हणजे काय, जे रिब्सच्या आत मसल्स आहेत, लंग्स थोडक्यात, तर तिथे त्याचं पॅरालायसिस होऊ शकतं. शॅलो ॲबडॉमिनल respiration is observed and dilated pupils. Okay, so this is about the third stage, that is the surgical anesthesia. Last stage is the medullary paralysis. So in this, cessation of breathing to failure of a circulation and the डेथ. ओके, सो इथे सिजेशन ऑफ ब्रीदिंग जे आपण लास्ट स्टेजमध्ये थांबलो होतो, ते सिजेशन ऑफ ब्रीदिंगपासून फेल्युअर ऑफ द सर्क्युलेशन अँड द डेथपर्यंत ही स्टेज असू शकते. सो प्युपिल्स आर वाइडली डायलेटेड, मसल्स आर टोटली फ्लॅबी, पल्स इज थ्रेड अँड इम्परसेप्टिबल अँड द BP इज व्हेरी लो. ओके, सो प्युपिल्स डायलेट झालेले असतात, टोटली फ्लॅबी झालेले असतात मसल्स. ओके, मसल टोन कमी झालेला असतो थोडक्यात. पल्स थ्रेडी असते, म्हणजे थ्रेड लाईक पल्स जाणवते. ओके, इम्परसेप्टिबल आणि अँड BP इज व्हेरी लो अँड अल्टिमेटली death may occur. So these are the 4 stages of the anesthesia. Next is the classification of the general anesthetic. So there are major 2 classes and it is divided into its route of administration, according to its route of administration. Okay, so first one is the inhalational and the second one is the intravenous. Okay, so inhalation म्हणजे काय, इनहेल करून जे anesthesia दिले जातात. So obviously these are the gases and the liquids. आणि intravenous, which are nothing but the inducing agents, benzodiazepines, dissociative anesthesia and the neuroleptic analgesia. Again the classification of the general anesthetic, it is also again a very important point. Okay, so inhalational मध्ये gases आपण पहिल्यांदा बघतोय, which have only one gas, that is the nitrous oxide. Okay, so volatile liquids मध्ये ether, halothane and fluorine, isoflurane, desflurane and the sevoflurane, these are the some examples. Intravenous मध्ये first one is the inducing agent, that is the thiopentone, methohexytone, sodium and the propofol and the etomidate. Okay, so these are the some examples from the inducing agents. Okay, next one is the benzodiazepines. So these are obviously slower acting. Examples are the diazepam, lorazepam and the midazolam. Next one is the dissociative anesthetic. Example is the ketamine and neuroleptic analgesia, it is the fentanyl. So this is the classification of the general anesthetics. Okay, so next is the आपण directly drug बघतो इथे. First one is the diethyl ether and halothane, which both are come under the diethyl ether, which is nothing but the ether, and the halothane come under the volatile liquids. Okay, so its brand name is a diethyl ether IP, and these are majorly used as a topical spray for operating wounds. Okay, so स्प्रे फॉर्ममध्ये तुम्ही आता ऐकलं असेल, आता अनेस्थेशिया अवेलेबल आहेत, तर ते स्प्रे फॉर्ममध्ये त्या पर्टिक्युलर एरियामध्ये स्प्रे केले जातात आणि ती प्रोसिजर फॉलो केली जाते. मग ऑपरेटिंग वुंड असेल किंवा आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघता कान टोचायचे असतील बाळांचे, तर ते अनेस्थेशिया यूज करतात स्प्रे करून. ओके, सो दिस इज ओनली दॅट. ओके, सो ड्युरिंग द डिलिव्हरी टू अवॉइड लेबर पेन. ओके, डिलिव्हरीच्या वेळी सुद्धा हा यूज केला जाऊ शकतो लेबर पेन रिड्यूस करण्यासाठी. सो डोस शुड बी 1 to 4 ml and adverse effects are the nausea, vomiting or the reflex inhibition of the heart. Children may show convulsions. Okay, so next one is the halothane, which have a brand name fluothane, and these are preferred as a these are preferred for the asthmatics as induction and maintenance of a general anesthesia. Okay, so asthmatic patient मध्ये हे मेजरली यूज केलं जातं जनरल अनेस्थेशिया सोबत. ओके, बाकीच्या एजंट सोबत. सो अप टू 5% विथ द ऑक्सिजन और अँड और नायट्रस ऑक्साईड. ओके, इनहेल केला जातो म्हणून हा ऑक्सिजन सोबत किंवा नायट्रस ऑक्साईड सोबत दिला जातो. ओके, सो ॲडवर्स इफेक्ट्स आर द लिव्हर डॅमेज, शिवरिंग ड्युरिंग द रिकव्हरी. ओके, रिकव्हरी म्हणजे अनेस्थेशियाचा इफेक्ट संपत आल्यानंतर जेव्हा रिकव्हरी होईल तेव्हा शिवरिंग होण्याचे चान्सेस असतात. ओके, सो दीज आर द सम ॲडवर्स इफेक्ट. नेक्स्ट वन इज द थायोपेंटोन सोडियम, which have a brand name, that is the thiazole.
So it is an anesthetic agent for the short duration operation like the laryngoscopy or the bronchoscopy. Okay, so short duration चे जे operations असतात, surgeries असतात, in such cases these kind of or the thiopental sodium can be used as an anesthetic. Then in the status epilepticus or the for the verbal communication with the psychiatric patient. Okay, so psychiatric patients जे असतात त्यांच्याशी व्हर्बल कम्युनिकेशन जर करायचं असेल, काही बोलायचं असेल, कम्युनिकेशन करायचं असेल, सो दे आर नॉट एबल टू टॉक प्रॉपरली. दॅट्स वाय असे थायोपेंटॉल सोडियम सारखे काही ॲनास्थेटिक्स यूज केले जाऊ शकतात फॉर नार्को ॲनालिसिस ऑफ द क्रिमिनल्स. ओके, क्रिमिनल्सचा नार्को ॲनालिसिस टेस्ट ज्याला म्हणतात ती करण्यासाठी सुद्धा हे यूज केले जातात. सो डोस शुड बी 3 to 5 milligram per kg इंट्राव्हेनसली ॲज अ 2.5% सोल्युशन. 2.5% सोल्युशन फॉर्ममध्ये हे प्रिपेअर करून 3 to 5 milligram per kg दिलं जाऊ शकतं. हायपोटेन्शन, हिकअप अँड द ॲपनोइया, these are the some side effects. Okay, the next one is the propofol. Okay, so it have a brand name Propofol or the Neorof, and it is used for the induction and maintenance of a anesthesia. So drug of choice for the sedating intubated patient in ICU at sub anesthetic dose. Okay, so sub anesthetic dose देऊन जो सेडेशन क्रिएट केलं जाऊ शकतं पेशंटमध्ये. कोणत्या पेशंटमध्ये? इंट्युबेटेड पेशंट, एंडोट्रकियल ट्यूब ज्याला घातलेली आहे ICUमध्ये जे आहेत अशा पेशंटमध्ये सेडेशन क्रिएट केलं जाऊ शकतं. फॉर इंडक्शन 2 milligram per kg bolus should be given and for maintenance 9 milligram per kg per hour by intravenous infusion. Okay, so tremor, hiccup, rashes or the anaphylaxis can be shown in this adverse effect. And next is the midazolam, which have a brand name Mesolam or the Midaz or Fulst. Okay, so these are used for the induction of anesthesia and sedation of the intubated and the mechanically ventilated patient. Okay, ज्यांना व्हेंटिलेटर लावला आहे अशा पेशंट्समध्ये सेडेशन क्रिएट करण्यासाठी हे यूज केले जातात. 0.2 to 0.1 milligram per kg per hour should be given by the intravenous infusion continuously. Okay, so respiratory depression, urinary retention or the poor analgesia, these are the some side effects. Next one is the ketamine, which have a brand name that is the Anacet. Okay, so head and the neck surgeries मध्ये हे यूज केले जातात, बर्न ड्रेसिंग्स मध्ये यूज केले जातात, एंजिओग्राफी, कार्डियक कॅथेटरायझेशन अँड दी ट्रॉमा सर्जरी अलॉंग विथ द डायझेपाम. सो मोठमोठ्या सर्जरीज ज्या आहेत त्याच्यामध्ये केटामाइन हे यूज केले जातात. सो 10 milligram per kg और द 2 milligram per kg IV इंट्रावेनस रूटने हे ड्रग्स दिले जातात. ओके, सो हॅल्युसिनेशन, विविड ड्रीम्स, टॅकिकार्डिया, temporary hypertension. HTN is nothing but the hypertension sometime, arrhythmia, raised intraocular pressure or cerebrospinal fluid pressure can be observed. Last one is the fentanyl, which is as an adjunct to the general anesthesia in a patient with the spontaneous respiration or with the assisted ventilation. Okay, so 2 to 4 microgram per kg intravenous drug दिले जाऊ शकतात. And its side effects are the transient hypotension, peripheral vasodilation, drowsiness, sedation or the increased intracranial pressure. These are the some side effects. Okay, so basically this chapter is very important. Okay, so याच्यामध्ये डेफिनेशन त्याचं क्लासिफिकेशन आणि आयडियल प्रॉपर्टीज. ओके, सो ॲज वेल एज द स्टेजेस ऑफ दी ॲनास्थेशिया, हे जे पॉईंट्स आहेत दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड समटाईम दे कॅन बी आस्क फॉर दी ड्रग डोस. ओके, डोस याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. ओके, सो दिस इज अबाउट द जनरल ॲनास्थेशिया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लोकल ॲनास्थेटिक्स बघणार आहे. ओके, थँक्यू.